नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत शनिवार वाड्याच्या इथं. आज मी तुम्हाला ना सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली ती दाखवणार आहे. तर शनिवार वाड्याचा थोडा व्ह्यू बघा कसा आहे. हा पाठीमागे शनिवार वाडा आहे. तिकडून आल्यानंतर तुम्हाला शनिवार वाडा पण दाखवतो. तर चला तर आपण जाऊ आता तिकडे वाड्याकडे. मित्रांनो, मी आलेलो आहे आता इथं मुलींच्या पहिल्या शाळेच्या तिथे बिडेवाड्यात. पण मित्रांनो, ती पहिली जी जुनी बिल्डिंग होती ती आता पाडलेली आहे. नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. मी तुम्हाला ते बिल्डिंगचं काम वगैरे दाखवतो कसं आहे. बघा मित्रांनो, ही ना आता पहिली जी जुनी बिल्डिंग पाडून आता ना त्याच पद्धतीनं सेम काम चालू आहे इथं. तर मित्रांनो, आता इथून आपण आता गणपतीचं दर्शन घेणार आहे. गणपतीचं दर्शन वगैरे तुम्हाला दाखवतो. मी बाहेरून तुमचं दर्शन करतो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता गणपतीच्या दर्शनासाठी. घ्या दर्शन की घ्या तुम्ही बघा. आता गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे. तुम्ही हे पण शाळा पण पाहिली असेल. आता आपण जाणार आहेत नानाचा वाडा बघायसाठी. तिथं आता प्रोसेस काय तिकीट वगैरे ती तुम्हाला सगळं दाखवतो पद्धतशीर. चला. मित्रांनो, नानांचा वाडा बघून आपल्याला झालेला आहे. तिथं आतमध्ये काही फोटो वगैरे काही अलाव नाही. तर आता मी घरी गेल्यानंतर याच्यावर सविस्तर आपण म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो वाड्याबद्दल ही ती. आणि आता आपण लाल महालकडे जाणार आहे. तुम्हाला लाल महाल दाखवतो शॉर्टकटमध्ये. आणि ह्याच्यावर आपण घरी गेल्यानंतर चर्चा करू. बाहेरून बघा मित्रांनो बिल्डिंग कशी नानावाडा. ही पूर्ण बाहेरचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. हा आहे लाल महाल. शनिवार वाड्याची तर हा आहे शनिवार वाडा, हा आहे लाल महाल आणि हा आहे आपला नानांचा वाडा. तर तिन्ही बी जवळजवळच आहे. त्यामुळं आपलं लवकर पाहून होणार आहे. बाहेरून बघता आता एंट्री गेट वगैरे बघतो त्याचं पुढे. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर दाखवतो. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता लाल महालच्या इथं. गेटवरच बघा कसा एंटर आहे. काही 9ला चालू होतं मित्रांनो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं. बघा जुन्या काळातला दरवाजा बघा. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. चल बघा ना मित्रांनो, दरवाजा कसा आहे हा जुन्या काळातला. आणि ह्या भिंती वगैरे सगळ्या जुन्याच आहेत. इथे चप्पल वगैरे काढून आतमध्ये जायचं आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता लाल महल आतमध्ये आलेलो आहेत. तर मित्रांनो, लाल महलबद्दल सांगायचं म्हणलं तर 1630 साली शहाजीराजेंनी शिवबांचं बालपण इथं जाण्यासाठी बांधलेला किल्ला आहे हा मित्रांनो. आणि शिवाजी महाराजांचं शिक्षणही इथेच झालेलं आहे. आणि त्यांना तलवारबाजी वगैरे ते सुद्धा इथंच करत होते. तुम्हाला मित्रांनो शिवाजी महाराजांची आणि जिजाऊंची ना छोटी ना पुतळ्या टाईप मूर्ती दाखवतो मित्रांनो. बघा कशी.
तर मित्रांनो असा बऱ्यापैकी इतिहास आहे लाल किल्ल्याचा, लाल महलचा. तुम्हाला अजून थोडी माहिती मी सांगतो पुढे गेल्यानंतर. आपण आता चाललोय आतमध्ये लाल महलमध्ये. मला आतून दाखवतो कसं आहे बघा. कसं वाटतंय मित्रांनो. पण मित्रांनो तिथे सगळे लोक आहे ना फोटो काढण्यात ह्याच्यातच बिझी आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे लाल महल आहे आतमधून. आता बाहेर चाललोय पुन्हा. आता व्हिडिओ काय अलाउड नाही तरी पण आपण थोडा थोडा काढलेला आहे. आलोय आपण आता लाल महल वगैरे बघून, नानांचा वाडा आणि पहिली शाळा मुलींची ते पण तुम्हाला दाखवलं. त्याचं काम चालू आहे. आता निघालोय मित्रांनो घराकडे. जाताना काय असं अजून युनिक वगैरे दिसलं तर तुम्हाला दाखवतो ना.